मराठ्यांना विशेष मागास दर्जा देण्यास विरोध करण्यात आलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी सुरू आहे। मराठे मागास नाहीत, ॲडव्होकेट संचेती यांनी हा विरोध नोंदवल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे आता या सुनावणी दरम्यान हा युक्तिवाद सध्या समोर येतोय। मराठे मागास नाहीत असं ॲडव्होकेट संचेती यांनी विरोध नोंदवलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, सुनावणी सुरू आहे आणि यामध्ये मराठे मागास नाही असा विरोध आता ॲडव्होकेट संचेती यांनी केलाय। घेऊन 2-3 तर्क जे आहेत ते मांडले गेले होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करायचं का? तर त्यातले काही मराठे जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे आपण कोकणातले काही मराठे बघतोय, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले काही मराठा समाज बघतोय, जे स्वतःला कुणबी म्हणून त्यांना ते आरक्षण घ्यायला तयार नाहीयेत। अनेकांची मागणी अशी की आम्हाला मराठा म्हणून एक सेपरेट आरक्षण द्या। तर दुसरीकडे काही जण जे आहेत ते ज्यांचे नोंदी म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये किंवा ज्यांची आधीपासून नोंदी जी आहे ती कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असेल किंवा फक्त कुणबी असेल त्यांना आरक्षण द्या असं होत आहे। त्यामुळे एकूणच रिझर्वेशनचा जर पाया बघितला तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की मागास असलेल्या समाजाला, मागास असलेल्या श्रेणीमध्ये जे समाज येतात त्यांना आरक्षण दिलं जातं। कुठल्याही जातीसाठी असं आरक्षण नाहीये। त्याच्यामुळे मराठ्यांसाठी वेगळं आरक्षण दिलं तर ते नेमकं कोणत्या आधारावरती द्यायचं, आणि जर त्यांना ओबीसी मध्ये टाकलं तर खरंच सगळे मराठा समाजातली लोक जी आहेत ते स्वतःला मागास श्रेणीमध्ये म्हणजे मागास श्रेणीमध्ये कन्सिडर करतील का, असा सुद्धा सवाल जो आहे तो कोर्टामध्ये उपस्थित केला जातो। आणि त्याचमुळे मराठे हे मागास नाही असा तर्क जो आहे तो वकिलांनी मांडलेला आहे। तर दुसरीकडे न्यायालय सुद्धा विचारतंय की नेमकं आर्थिक मागास म्हणून कन्सिडर करायचं की सामाजिक मागासले पण कन्सिडर करायचं, आणि ते कोणत्या बेसवरती, म्हणजे हैदराबाद गॅजेटचा जरी दाखला दिला तरी ज्या सर्वेक्षण केलं जातंय किंवा जो जातींचा आधार केला जातोय त्या जातींमध्ये मराठा आणि कुणबी हे वेगळ्या जाती आहेत का, मराठा कुणबी, कुणबी मराठा या एकच जाती आहेत असा सुद्धा सवाल उपस्थित केला जातोय। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे SEBC रिझर्वेशनचं जे आहे, जे राज्य सरकारने ही कॅटेगरी तयार केली होती। जे EWS आरक्षण जे आहे ते केंद्र सरकारची कॅटेगरी होती, जिथे 10% आरक्षण होतं। जे काही ओपन कॅटेगरीतले विद्यार्थी किंवा ओपन कॅटेगरी मधला जो समाज असेल त्यांच्यासाठी ते EWS आरक्षण होतं, इकॉनॉमिक विकर सेक्शन त्यांचं होतं। मात्र SEBC आरक्षण जे आहे ते सोशली इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेस, म्हणजे जे सामाजिक दृष्ट्या जरी पुढारलेले असले तरी आर्थिक दृष्ट्या ते मागास असतील अशा प्रकारचं या आरक्षणमध्ये SEBC मध्ये तरतुदी होत्या। मात्र मग ज्यांना मग SEBCचा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना EWS चा लाभ मिळणार नाही का, असा सवाल कोर्टातूनही उपस्थित होतोय। आणि असाच सवाल आजच्या सुनावणीमध्ये जे मुंबई हायकोर्टामध्ये जी सुनावणी चालू आहे त्यांना उपस्थित केला जातोय की SEBC म्हणजे सोशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास, सामाजिक आर्थिक परिस्थिती ज्यांची मागासली आहे त्यांच्यासाठी जर वेगळं रिझर्वेशन द्यायचं म्हटलं तर EWSच्या आरक्षणामध्ये मराठा समाज किंवा सवर्ण समाज जो आपण म्हणतोय त्यांना EWSचं आरक्षण नेमकं मग कुणाला मिळणार आहे असाच सवाल उपस्थित होतोय। आणि हे सुप्रीम कोर्टाचं म्हणजे EWSच्या बाबतीत जे आहे ते सुप्रीम कोर्टापासून ते केंद्र सरकारपासून निर्णय घेण्यात आलेत। मात्र SEBC रिझर्वेशनच्या बाबतीत राज्य सरकारच्या याचिका ज्या आहेत, राज्य सरकारच्या विरोधातल्या याचिका, राज्य सरकारच्या सुद्धा अनेक याचिका ज्या आहेत त्या मुंबई हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीला खूप महत्व आहे, कारण हैदराबाद गॅजेटचा आधार जर घेतला तर त्यामध्ये आपल्याला माहिती अंकिता की हैदराबाद गॅजेटचा आधार फक्त मराठा समाजाला एकट्याला घेता येणार नाही। मग बंजारा समाजाची जी मागणी होते की आम्हाला, मग कारण हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाची कॅटेगरी जी आहे ती ST आहे, शेड्यूल ट्राईब मध्ये आहे। आणि सध्याच्या घडीला जर निश्चित ज्योत्स्ना, त्यामुळे एकंदरीतच या सुनावणीमध्ये नेमकं काय होतंय पाहणं महत्त्वाचं ठरेल। ज्योत्स्ना, तुम्ही अशाच जोडलेल्या राहा, आणखी एक मोठी अपडेट सध्या समोर येते।